झी 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूडमध्ये आज सन्नाटा पसरलेला आहे। सिने क्षेत्रामधील ज्येष्ठ अभिनेते ए.के. हंगल यांचं आज निधन झालं। ते 95 वर्षांचे होते। सांताक्रूज मधल्या आशा पारेख रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र दीर्घ आजारानं त्यांचं अखेर निधन झालं। ए.के. हंगल यांचं पार्थिव सांताक्रूजमधील सरस्वती मेन्शन या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, तर विलेपार्ल्यामधल्या पवन हंस स्मशानभूमीत दुपारी 2च्या सुमाराला त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। 13 ऑगस्टला ए.के. हंगल घरी घसरून पडलेले होते आणि त्यानंतर त्यांना आशा पारेख हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। हंगल यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात येणार होती, पण वयोमानानुसार त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करणं शक्य होत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। अस्थमा आणि किडनीच्या त्रासामुळे ते गेली अनेक वर्ष त्रस्त होते। हंगल यांनी तब्बल 200हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय। यामध्ये आताच्या लगानपासून ते गाजलेल्या शोलेसह अनेक सिनेमांचा समावेश आहे। शोले सिनेमामधली रहीम चाचांची भूमिका विशेष लक्षणीय ठरली। तर हंगल यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात। शोले, बावर्ची, आईना, शौकीन हे ए.के. हंगल यांचे गाजलेले सिनेमे। यातील भूमिका सर्व रसिकांनी आजपर्यंत लक्षात ठेवलेल्या आहेत। त्याचबरोबर कोरा कागज, चितचोर, शागिर्द, बालिकावधू, नमक हराम, अवतार, आंधी, तपस्या हे त्यांचे गाजलेले सिनेमे आपण पाहतोय। 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आणि त्यातील अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका आजही रसिकांना विसरता येणार नाही अशाच आहेत। हंगल यांचा कोणकोणत्या पुरस्कारांनी गौरव करण्यात आला होता ते देखील पाहूयात। पद्मभूषण हा उच्च असा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता। पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आलेला होता। झी 24 तास एक पाऊल पुढे।